स्वामी भक्तांनो, आज स्वामींची कृपा प्रत्येक भक्तावर होणार आहे. आजचा संदेश ऐकणाऱ्या प्रत्येक भक्ताच्या मनातील सर्व चांगल्या इच्छासुद्धा पूर्ण होणार आहे. म्हणून आजचा संदेश मन लावून शेवटपर्यंत नक्कीच ऐका आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनललाही नक्की सबस्क्राईब करा. माणसाच्या आयुष्यात घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीमागे त्याचं कर्म हे शांतपणे काम करत असतं आणि ज्या क्षणी माणूस स्वीकारतो की माझ्या आजच्या प्रत्येक विचारातून, प्रत्येक कृतीतून आणि प्रत्येक निर्णयातून माझं उद्याचं आयुष्य घडत आहे, त्या क्षणी माणूस बाहेर दोष देणं थांबवतो आणि स्वतःला सुधारण्याच्या मार्गावर ठामपणे चालायला लागतो. आणि हाच तो क्षण असतो जिथे स्वामी समर्थांचा संदेश आपल्याला आतून जाणवायला लागतो की स्वतःला शुद्ध कर, मार्ग आपोआप सापडेल. स्वामी भक्तांनो, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. आज जे आपण कर्म करतो आहे ना, ते कर्म हे आपलं सुंदर भविष्य घडवत असतं. म्हणून आजचे कर्म चांगले असतील तर उद्याचे दिवस हे नक्कीच सुवर्णमय असतील. म्हणून आज चांगले कर्म करा आणि भविष्य सुंदर बनवा. म्हणून लगेचच स्वामी भक्तांनो, कमेंट्स बॉक्समध्ये मी चांगले कर्म करणार असं नक्कीच टाईप करा. अंतर्मनाची शुद्धता ही बाहेरून दाखवायची गोष्ट नसते. ती आपल्या शांत विचारांमध्ये, आपल्या नजरेतील प्रामाणिकपणात आणि आपल्या कृतीतील निस्वार्थपणात दिसून येते. कारण जिथे मन स्वच्छ असतं तिथे निर्णय स्पष्ट होतात आणि जिथं निर्णय स्पष्ट असतात तिथंच आयुष्य योग्य दिशेने वाहायला लागतं आणि तेव्हाच स्वामींची कृपा अनुभवायला मिळते. म्हणून स्वामी भक्तांनो, अंतर्मन नेहमी शुद्ध ठेवा. मनामध्ये जे विचार असतात ना, तसंच आपलं आयुष्य घडत असतं. जेव्हा विचार चांगले असतील तेव्हा आयुष्य सुंदर बनतं. मनामध्ये जेव्हा सकारात्मकता असते ना, तेव्हा तीच सकारात्मकता तुमचं भविष्य सुंदर बनवत असते. म्हणून आयुष्यामध्ये नेहमी इतरांबद्दल चांगले विचार ठेवायचे. कधीही दुसऱ्याचं वाईट होईल, दुसऱ्याचं वाटोळं होईल असं कधीही म्हणायचं नाही किंवा मनातसुद्धा आणायचं नाही. जरी आपला दुश्मन असेल, आपला शत्रू असेल, तरी त्याच्याबद्दलसुद्धा चांगलाच विचार करायचा. कारण परमेश्वर प्रत्येकाला प्रत्येकाच्या कर्माचं फळ देत असतो. कोणी तुमच्याशी वाईट वागलं असेल तर त्या वाईट वागणाऱ्या व्यक्तीचं स्वामी महाराज नक्कीच योग्य ते त्याला देतील. म्हणून तुम्ही चिंता करू नका. तुम्ही सर्वांच्या चांगल्याचा विचार करा. आपण अनेकदा मोठ्या गोष्टी करण्याचा विचार करतो, पण खरं साधन हे छोट्या छोट्या कृतींमध्ये लपलेलं असतं. जसं की कोणालाही दाखवू नये, आपल्या शब्दांमध्ये सौम्यता ठेवावी आणि आपल्या कर्मामध्ये स्पष्टता ठेवावी, आपल्या कामात प्रामाणिकपणा ठेवावा. कारण हाच तो मार्ग आहे जिथे स्वामी समर्थ आपल्याला सांगतात की मोठेपण कृतीत नाही तर भावनेत असतं. म्हणून जी कृती तुम्ही करताय ती फक्त प्रामाणिक ठेवा, तुमची भावना प्रामाणिक ठेवा. नक्कीच स्वामी समर्थ महाराज तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये कधीच काही कमी पडू देणार नाही. तुझं मन जर सतत शांत आणि स्थिर ठेवायचं असेल तर तुला बाहेरच्या गोष्टींवर नियंत्रण ठेवण्यापेक्षा स्वतःच्या विचारांवर नियंत्रण ठेवायला शिकावं लागेल. कारण विचारांवर नियंत्रण आलं की भावना स्थिर होतात आणि भावना स्थिर झाल्या की माणूस कोणत्याही परिस्थितीत संतुलित राहू शकतो. आणि हाच स्वामींच्या मार्गाचा पाया आहे. स्वामी भक्तांनो, आयुष्य कसं आहे यापेक्षा आयुष्यामध्ये आपण काय करतो हे जास्त महत्त्वाचं आहे. कुणाचं आयुष्य हे कधीकधी गरिबीमध्ये जातं, कुणाचं आयुष्य श्रीमंतीमध्ये जातं, कुणाचं आयुष्य कष्टात जातं, कुणाचं आयुष्य सुखात जातं. परंतु लक्षात ठेवा, तुमचं आयुष्य कसंही असू द्या, परंतु तुम्ही प्रत्येक परिस्थितीत कसे वागता हे जास्त महत्त्वाचं असतं. जरी तुमच्यावर संकट आलं, जरी तुमच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला, जरी तुम्ही परमेश्वराची सेवा जर सोडली नाही ना, तर तुम्ही खरे स्वामींचे भक्त आहात. म्हणून मन शांत ठेवायचं, विचारावर नियंत्रण ठेवायचं, भावना या चांगल्या ठेवायचं आणि स्वामींची सतत सेवा करत राहायची. म्हणून स्वामी भक्तांनो, लगेचच कमेंट्स बॉक्समध्ये स्वामी तुमची सेवा कायम करणार आहे असं नक्कीच टाईप करा. कर्म करत राहणं हीच खरी साधना आहे.
कारण परिणामावर नियंत्रण ठेवणं आपल्या हातात नसतं, पण आपली निष्ठा, आपली प्रामाणिकता आणि आपला प्रयत्न हे पूर्णपणे आपल्या हातात असतं. आणि जिथे प्रयत्न निस्वार्थ असतो तिथं स्वामींची कृपा आपोआप सोडली जाते. तू कोणत्याही परिस्थितीत असलास तरी जर तुझं मन स्वच्छ असेल आणि तुझ्या कृतीत सातत्य असेल तर तुला भीती बाळगण्याची गरज नाही. कारण स्वामी समर्थांचा एक साधा पण खोल संदेश आहे: सत्याच्या मार्गावर चालणाऱ्याला कधीच एकटं सोडलं जात नाही. जीवनामध्ये शांतता मिळवण्यासाठी तुला बाहेर काही शोधण्याची गरजच नाही. कारण खरी शांतता ही तुझ्या अंतर्मनातच असते. आणि जेव्हा तू स्वतःशी प्रामाणिक राहायला लागतोस ना, तेव्हा ही शांतता हळूहळू जाणवायला लागते. म्हणून शांतता मिळवण्यासाठी बाहेर कुठेही भटकू नकोस. स्वतःच्या मनामध्ये डोकावून बघ. तुझं अंतर्मन तुला शांतता देईल. तुझ्या भावनेने काम करतोस, त्या भावनेचं फळ तुला मिळतं. म्हणून काम करताना मनात राग, द्वेष किंवा अहंकार ठेवण्यापेक्षा शांतता, नम्रता आणि विश्वास ठेवणं खूप महत्त्वाचं असतं. कारण हाच स्वामींच्या कृपेचा खरा मार्ग आहे. अनेक वेळा माणूस बाहेरच्या यशामागे धावत राहतो, पण आतून रिकामे पण जाणवत राहतं. कारण बाहेरचं यश हे कायमचं समाधान देत नाही, पण अंतर्मनाची शुद्धता आणि स्वामींचं स्मरण हीच खरी समाधान देणारी गोष्ट आहे. तू जितका स्वतःच्या विचारांकडे लक्ष देतोस ना, तितकाच तू स्वतःला समजायला लागतोस. आणि ज्या क्षणी तू स्वतःला समजतोस त्या क्षणी तुला कळतं की आयुष्य किती साधं आणि स्पष्ट आहे. स्वामींचं नाव घेणं ही फक्त सवय नसून ती एक जाणीव आहे की मी जे काही करतो आहे ते योग्य भावनेने करतो आहे. आणि ही जाणीवच माणसाला चुकीच्या मार्गावर जाण्यापासून थांबवते. तुझ्या आयुष्यातील प्रत्येक क्षण हा तुला स्वतःला सुधारण्याची संधी असते, पण ज्या संधीचा उपयोग करायचा की नाही हे पूर्णपणे तुझ्यावर अवलंबून असतं. तू जिथे प्रामाणिकपणे काम करतोस तिथे तुला लगेच परिणाम दिसणार नाहीत, पण हळूहळू तुझं आयुष्य त्या प्रामाणिकतेच्या आधारावर मजबूत होत जातं. तुझ्या मनात जर स्वच्छता असेल तर तुला कोणालाही सिद्ध करण्याची गरज नाही. कारण तुझं वागणंच तुझी ओळख बनत असतं. म्हणून तुझ्या मनामध्ये कधीही कटुता ठेवू नकोस. तुझं मन नेहमी निखळ, स्वच्छ ठेव. कारण स्वच्छ मनामध्ये स्वामी महाराज नेहमी आपलं आसन स्थापन करत असतात. म्हणून जेव्हा मन शुद्ध असतं, प्रामाणिक असतं, मनामध्ये कधीही कोणाबद्दल वाईट विचार नसतात, चुकीचे विचार नसतात, तेव्हा त्या शुद्ध मनामध्ये स्वामींना राहायला खूप आवडत असतं. म्हणून स्वामी भक्तांनो, लगेचच कमेंट्स बॉक्समध्ये स्वामी मी माझं मन शुद्ध ठेवेन असं नक्कीच टाईप करा. तू जेव्हा स्वतःच्या चुका मान्य करायला शिकतोस ना, तेव्हाच तू खऱ्या अर्थाने पुढे जाऊ शकतोस. कारण चुकांपासून पळणारा माणूस कधीच शिकत नाही. स्वामी समर्थ आपल्याला नेहमी सांगतात की कर्म करत राहा आणि मन शुद्ध ठेवा. कारण हाच तो मार्ग आहे जिथं आयुष्य हळूहळू योग्य दिशेला जातं. तू जर प्रत्येक काम पूर्ण मनाने आणि प्रामाणिकपणे केलंस तर तुला वेगळं काही करायची गरजच नाही. कारण तुझं कामच तुझ्यासाठी मार्ग तयार करतं. अंतर्मनात शांतता असेल तर बाहेरचा गोंधळ तुला त्रास देत नाही. कारण शांत मन कोणत्याही परिस्थितीत स्थिर राहू शकतं. तुझं आयुष्य बदलण्यासाठी तुला बाहेर काही शोधायची गरजच नाही. तुला फक्त स्वतःच्या आत पाहायला आणि स्वतःला सुधारायला सुरुवात करायची आहे. एक गोष्ट लक्षात ठेव, तुझं कर्म, तुझं मन आणि तुझी भावना जर स्वच्छ आणि प्रामाणिक असेल तर स्वामींची कृपा तुला योग्य मार्गावर नेणारच. कारण स्वामी कधीच चुकीच्या मार्गावर चालणाऱ्याला साथ देत नाहीत. पण जो सत्य, शांतता आणि प्रामाणिकपणाचा मार्ग निवडतो त्याच्या पाठीशी स्वामी कायम उभे असतात. स्वामी महाराज कधीही भक्तांना चुकीच्या मार्गावर जाऊ देत नाही. भक्त चुकीच्या मार्गावर जाण्यासाठी जेव्हा जात असतो तेव्हा स्वामी त्याला अडवतात आणि पुन्हा चांगल्या मार्गावर मागे येऊन येतात. ज्या क्षणी तू मनापासून श्री स्वामी समर्थ असं नाव घेतोस त्या क्षणी बाहेरचं जग कसंही असलं
तरी तुझ्या अंतर्मनात एक अशी शांत लहर निर्माण होते जी तुला हळूहळू स्थिर करते. कारण स्वामींचं नाव म्हणजे फक्त नाव नाही, तर ती एक अशी दिव्य शक्ती आहे जी तुझ्या आत्म्याला स्पर्श करून तुला आतून बळ देत असते. भक्ती ही फक्त मंदिरात जाऊन नमस्कार करण्यापुरती कधीच मर्यादित नसते, तर ती प्रत्येक क्षणी, प्रत्येक श्वासात आणि प्रत्येक विचारात जाणवणारी एक जाणीव असते की माझ्या प्रत्येक पावलामागे स्वामी समर्थांची कृपा उभी आहे. जेव्हा मन थोडा वेळ शांत बसतं आणि स्वामींचं स्मरण करतं, तेव्हा आपल्याला जाणवतं की आपण एकटे नाही. आपल्या आयुष्यात एक अशी अदृश्य शक्ती सतत कार्यरत आहे जी आपल्याला योग्य दिशेने नेत आहे. स्वामी समर्थांवर विश्वास ठेवणं म्हणजे फक्त स्वामींच्या नावाचा जप करणं नाही, तर त्या विश्वासातून स्वतःचं मन स्वच्छ ठेवणं, विचार शुद्ध ठेवणं आणि प्रत्येक कृतीत प्रामाणिक राहण्याचा प्रयत्न करणं आहे. तू कितीही व्यस्त असलास तरी जर दिवसातून काही क्षण स्वामींच्या स्मरणात घालवलेस, तर ते क्षण तुझ्या संपूर्ण दिवसाला एक वेगळीच ऊर्जा आणि शांतता देतात. स्वामींची कृपा ही नेहमी मोठ्या चमत्कारांमध्ये दिसत नाही. ती अनेकदा तुझ्या आयुष्यातील छोट्या छोट्या चांगल्या गोष्टींमध्ये लपलेली असते, जी तुला योग्य वेळी योग्य मार्ग दाखवते. मनात जर खऱ्या अर्थाने भक्ती असेल तर बाहेरच्या परिस्थितीचा परिणाम तुझ्यावर कमी होतो, कारण तुझं मन एका अशा शक्तीशी जोडलेलं असतं जी तुला आतून मजबूत बनवते. तू जेव्हा स्वामींच्या चरणी मनापासून समर्पित होतोस, तेव्हा तुला काही मागण्याची गरज उरत नाही, कारण तुला विश्वास असतो की जे काही घडत आहे ते तुझ्या भल्यासाठीच घडत आहे. स्वामी समर्थांचं नाव म्हणजे फक्त एक मंत्र नाही, तर एक असा आधार आहे जो कठीण क्षणाला मनाला स्थिर ठेवतो आणि चांगल्या क्षणात नम्र राहायला शिकवतो. भक्ती ही बाहेर दाखवण्याची गोष्ट नाही, ती आतून अनुभवायची असते. आणि ज्या क्षणी तू ती अनुभवायला लागतोस, त्या क्षणी तुझ्या आयुष्याचा दृष्टिकोनच बदलतो. स्वामींचं स्मरण केल्यावर मनात येणारी शांतता हीच खरी कृपा आहे, कारण ती तुला कोणत्याही परिस्थितीत संतुलित राहण्याची ताकद देते. तू स्वामींवर जितका विश्वास ठेवशील तितकंच तुझं मन हलकं होतं, कारण विश्वासात सगळ्या भीती आणि शंकेचा शेवट करतो. स्वामी समर्थ आपल्या प्रत्येक भक्तावर लक्ष ठेवून असतात. फक्त आपण त्यांच्या संकेतांना ओळखायला शिकलं पाहिजे, कारण स्वामी नेहमी आपल्याला योग्य दिशेनेच नेत असतात. तू जिथे प्रामाणिकपणे आणि शांत मनाने काम करतोस, तिथे स्वामींची कृपा आपोआप जोडली जाते, कारण ते नेहमी सत्य आणि निस्वार्थ भावनेसोबतच असतात. स्वामींच्या नावात एक अशी शक्ती आहे जी तुझ्या विचारांना शुद्ध करते, तुझ्या मनाला स्थिर करते आणि तुझ्या आत्म्याला एक वेगळीच शांती देते. तू स्वामींच्या मार्गावर चालायला लागलास की तुला बाहेरच्या गोष्टींची चिंता कमी होते, कारण तुझा विश्वास तुला आतून मजबूत बनवतो. स्वामी समर्थ कधीच त्यांच्या भक्तांना सोडत नाहीत. फक्त कधीकधी स्वामी आपल्याला स्वतःला ओळखण्यासाठी थोडा वेळ देतात. तुझ्या आयुष्यात जे काही चांगलं घडतं ते स्वामींच्या कृपेनेच घडतं, आणि ही जाणीव ठेवलीस की मनात नेहमी कृतज्ञता राहते. भक्ती म्हणजे फक्त मागणं नाही, ती कृतज्ञ राहण्याची सवय आहे, कारण जे आहे त्यात समाधान मानणं हीच खरी संपत्ती आहे. म्हणून लक्षात ठेवा, स्वामींची भक्ती करत असताना नेहमी स्वामींकडे काहीतरी मागत राहू नका, तर कृतज्ञ राहण्याची सवय स्वतःला लावा. कारण स्वामी भक्तांनो, आपल्याकडे जे आहे त्याची किंमत आपल्याला नसते, आणि जे आपल्याकडे नाही ते नेहमी आपण स्वामींकडे मागत असतो. परंतु स्वामी भक्तांना हेच सांगतात की फक्त मागू नका, जे आहे तुमच्याकडे ते जपा, जे आहे त्यामध्ये समाधान माना, कारण जो समाधानी आहे तोच सुखी आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा, जेव्हा पूर्ण विश्वासाने श्री स्वामी समर्थ जेव्हा भक्त म्हणतो ना, तेव्हा भक्ताचं मन, भक्ताचं आयुष्य आणि भक्ताचं संपूर्ण अस्तित्व एका दिव्य शक्तीशी जोडलं जातं, आणि तिथेच खरी शांतता, समाधान आणि आशीर्वाद भक्ताला मिळत असतो. म्हणून स्वामी समर्थांचं नाव वेळोवेळी घेत राहा, आणि स्वामींनी जे आपल्याला दिलं आहे त्यामध्ये होईल तेवढं समाधान मानायला शिका. नेहमी एखाद्या गोष्टीमागे सारखं धावू नका.
कुठेतरी स्थिर राहायला शिका. एखादी गोष्ट मिळाली नाही म्हणून त्या गोष्टीमागे सारखं धावू नका, तर ती गोष्ट मिळवण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करा. परंतु आहे त्याला जपा, आहे त्यामध्ये समाधान मानायला शिका. स्वामी नक्की तुमच्यावर प्रसन्न होतील, तुम्हाला आशीर्वाद देतील आणि तुमचं आयुष्य बदलून टाकतील. स्वामी भक्तांनो, आजचा सुंदर संदेश नक्कीच तुमच्या इच्छा पूर्ण करेल. हा संदेश आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब जर केलेलं नसेल तर एकदा चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.